सुकल का जाईपर्यंत सुकत आहे ना. माऊलीला काळजी आहे. आणि मग घालून या भार राहिलो निश्चित निरवली संती विठोबाची. देवावर भार घातल्यास काही बिगीन सरणार ना. इकडं आपली आचारी मंडळी कामाला लागलेली आहे जेवण बनवण्याच्या. चला माऊली चला. चला माऊली चला माऊली. इकडे असा गोठा आहे. या गोठ्याच्या बाजूला आम्ही थांबलो. पंढरपूर अजून 114 किलोमीटर आहे मित्र हो. आणि फलटण 15. साधवी सचिन पिसाळ हे छोटे दिदी पण भेटायला आले. चिवताईचे व्हिडिओ बघते तू? आवडतात? अरे वा. चांगला मुसळधार पाऊस आला आहे मित्र हो. इकडे बघा काही जण कसं अंगावर घेऊन उभे. चला आता आपलं मुक्कामाचं ठिकाण आलेलं आहे. हे बघा इकडे पानं वगैरे टाकलेले दिसत आहेत मित्र. हे बघा टाचेला फोड आला आहे आणि इकडं पण थोडंसं ना दुखल्यासारखं होतं आहे. रामकृष्ण हरी मित्र हो. आजचा जो आपला प्रवास आहे तो तरडगाव ते फलटण असा आहे. जवळपास 20-22 किलोमीटरचा प्रवास आहे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आजचा देखील वारीचा दिवस मी तुम्हाला दाखवतो. हे बघा आपला रात्रीचा मुक्काम आहे ना ह्या इथे होता. सर्व पालं वगैरे आता काढलेले आहेत आणि गाडीमध्ये वगैरे टाकलेले आहेत आणि गाडी देखील समोर आता निघून गेलेली आहे. हे बघा इकडं आपल्या महिला वारकऱ्यांचं साडी सुकवायचं काम चालू आहे. इकडे आमचे चोपदार साहेब धोतर सुकवत आहेत. सुकल का जाईपर्यंत सुकत आहे ना. माऊलीला काळजी आहे. आणि मग घालून या भार राहिलो निश्चित निरवली संती विठोबाची. देवावर भार घातल्यास काही बिगीन सरणार ना. वा वा. धोतर लगेच तसं सुकून होतं नाही का? लगेच सुकणार. पातळ असतं कापड. मस्त. आंघोळ झाल्यावर दात घासायचं काम चालू आहे. कारण गडबडले असते आपल्या मागं नाही का? चला तिकडं भजन वगैरे पण चालू झालेलं आहे. इकडे आमचे भाऊजी असे गंध लावत आहेत. चला इथे इकडे अजून मंडळी झोपलेली आहे. आराम करतायत. टोपी पडली माझी. चला इकडं भजन वगैरे चालू आहे. इकडं आपली आचारी मंडळी कामाला लागलेली आहे जेवण बनवण्याच्या. चला मित्र आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आमची दिंडी मागेच आहे. ते जेवण वगैरे करून येतील. पण आम्ही आता माऊलींची पालखी समोर असल्यामुळं आम्ही जरा अगोदर निघलेलो आहे. चला तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. मित्र वारीतले हे जे दिवस आहेत ना हे मी खूप मिस करणार आहे पुढे चालून 1 वर्षभर. कारण सकाळी उठून एवढं लवकर चालणं, सगळ्या गोष्टी एकदम एवढ्या शिस्तीत करणं या अगोदर मी कधीच केलं नव्हतं. रामकृष्ण हरे. रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. मुक्ताईची पालखी आलेली आहे मित्र. हे बघा आपल्या चॅनलवर सातारकर मंडळी आहे की नाही? अहो माऊलींची पालखी आपल्या साताऱ्यामध्ये आलेली आहे. रामकृष्ण हरी म्हणत माऊलींच्या पालखीचं स्वागत करा. सर्व दिंड्या आता निघालेल्या आहेत. हे बघा माऊलींच्या रथासमोरच्या दिंड्या आता पुढे निघालेल्या आहेत. चला माऊली चला. चला माऊली चला माऊली. चला माऊली. याला पण या माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊलीच्या वाटेवर खाय प्यायची कमी नाही. अगदी 500-500 मीटर अंतरावर काहीतरी वेगवेगळं खायला आहे. कोणी चिवडा वाटतंय, कोणी चहा वाटतंय, कोणी पोहे वाटतंय, कोणी शिरा, कोणी अशी उसळ वाटतंय खायला. कोणीच उपाशी राहत नाही इकडे. सर्वजण आता सकाळचा नाश्ता करतायत इकडे. प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही दान करतो इकडे. ज्यांना प्रत्यक्ष वारी करणं शक्य नाही ना मग ते लोक असे काही ना काही वारकऱ्यांना मदत वगैरे करत असतात. इकडे माऊलींच्या पादुका आहेत. इकडे समोर माऊलींचे आशू आहेत आणि इकडे माऊलींचा रथ आहे बघा. पंढरपूर अजून 114 किलोमीटर आहे मित्र हो. आणि फलटण 15. काय नाव तुझं? नाव सांग. माझं नाव सार्थक आहे. सार्थक. पूर्ण नाव? सार्थक सचिन पिसाळ. सार्थक सचिन पिसाळ आपल्याला भेटायला आलाय बघा हा पालखीमध्ये. पालखीमध्ये आता चालणार आहे का तू? नाही मी चाललो घरी. घरी चालला? चालेल चालेल. किती तुझं नाव काय? काय नाव? साधवी सचिन पिसाळ हे छोटे दिदी पण भेटायला आले. चिवताईचे व्हिडिओ बघते तू? आवडतात? अरे वा खूप छान. नमस्कार. इकडंच राहिला ना तुम्ही? नाही मुंबईला. मुंबईला असता का? अच्छा अच्छा हां चालेल चालेल.
धन्यवाद भेटायला आल्याबद्दल. नाही आता मुलाची इच्छा बोलत नाही, थांबा हा. अर्धा पाऊन तास थांबलो हा. मुलाचं मध्ये थांबलो इकडून तिकडे कळलं नाही आपल्याला तर उलट बोलून पाठीपुढे असतं त्यांना वाटलं नाही नंबर असतो नाही पाठीपुढे असतं बघूया. हा. 105 हो, हो, हो. व्हिडिओ मी बघितलेला. हा ना हो. हो तरच पोरं लक्षात ठेवतात. हो हो या नाही रामकृष्ण आहे. चल बाळा. मला भेटण्यासाठी आले होते खास. ते बराच वेळ थांबले. दिंडी क्रमांक 105 त्यांच्या लक्षात होता त्यामुळं भारी वाटतं अशी आपली मंडळी भेटली की. चला आता आपली पालखी माऊलींच्या मागे मार्गस्थ झालेली आहे. विसावा वगैरे घेऊन झालेला आहे आता आमचा. आता डायरेक्ट 2-3 तासाने विसावा असणार आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मुक्काम. चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तुम्हाला वारीतल्या काही छान छान गोष्टी दाखवायचा प्रयत्न करतो. आम्ही आता विसाव्यासाठी कुठं थांबलो बघायचं आहे का? हे बघा तुम्हाला दाखवतो. इकडे असा गोठा आहे. या गोठ्याच्या बाजूला आम्ही थांबलो आणि हा पण गोठाच आहे. हे बघा सावलीच नाही आहे कुठं, झाडच नाही आहेत. टोटल किती गायी आहेत तुमच्याकडं? आमच्या गोष्टी विशाख जनावरांच्या पुढे ती बारकी मोठी 20 लहान मोठे 20. आणि किती लिटर दूध मिळतं तरी? आता सध्या एवढ्याच या लाईनच्याच एवढ्या गाया तिकडे काही 1-2 पण त्यातल्या चालू आहे त्या बंद आहे त्या असं असतं ना. अच्छा हां हां तरी- बरोबर. हा, असं असतं. तरी सगळ्या अंदाजे गाया सगळ्या येत नाही त्या अंदाजे आपलं किती तरी 125 लिटर दूध मिळतं. 125 सरासरी 40 रुपये भाव एका टाइमला म्हणजे 40 रुपये भाव. हाय 40-42 38 40-42 आणि आता तर आणखी दोन टाइमचं कमी 250 लिटर सरासरी दूध येते. बरोबर. त्यांना खुराक पण तसा द्यावा लागत असेल. चांगला मुसळधार पाऊस आलाय मित्र. आणि इकडे बघा काही जण कसं अंगावर घेऊन उभे. अवघड काम झालं आता जायचं पुन्हा. मित्र आम्ही इकडे सावलीत आराम करायला आलो खरं, पण हे बघा इकडं आता आमची जायची पंचायत झालेली आहे पावसामुळं. एकतर पांढरे कपडे घातलेले आहेत. सटकलं की अवघडच काम आहे. बा लाईटीच्या खांबापासून लांबच राहावं लागते. डेंजर रील्स येतात समोर आपल्या. बापरे बाबा 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 यांचाच आधार आहे आता ह्या काड्यांचा. चला चला चला. समोरून आपल्या दिंड्या चाललेल्या आहेत बघा. हो 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 हो. सर्वभूती सुखरूपं सर्वभूती सुखरूपं ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखरूपं सर्वभूती सुखरूपं ज्ञानोबा माझा सर्वभूती. दही दूधवाले आली हो आली कुणी हो सांगा सांगा कशी रुसली. दही दूधवाले आली हो आली कुणी हो सांगा सांगा कशी रुसली. काय रे येते का? पुढं
पायात पैंजण वाजती ऋणझुण चालण्याची रीत ही न्यारी. हाय 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 पायात पैंजण वाजती ऋणझुण चालण्याची रीत ही न्यारी. दही दूधवाले आली हो आली कुणी हो सांगा सांगा कशी रुसली. कंपाळी टिळा केसरी गंध वाजती पायात छंद. हाय 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 कंपाळी टिळा केसरी गंध वाजती पायात छंद. हाय 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 दही दूधवाले आली हो आली कुणी हो सांगा सांगा कशी रुसली. चालून चालून दमल्यानंतर आहे ना सर्व वारकरी मंडळी जी आहे ना ही अशी नाश्ता वगैरे करते बरं का. चिवडा असेल, लाडू असेल, हे बघा इकडे सगळेजण बसलेले आहेत असे. चला आता आपलं मुक्कामाचं ठिकाण आलेलं आहे. हे बघा इकडे पालं वगैरे टाकलेले दिसत आहेत. मित्र हे बघा टाचेला फोड आला आहे आणि इकडं पण थोडंसं ना दुखल्यासारखं होतं आहे. कदाचित इकडं पण फोड येईल. मित्र कालचा जो आपला मुक्काम होता तो ह्या इथे होता. आता पालं वगैरे सगळे निघलेले आहेत आणि ज्या गाड्या आहेत दिंडीच्या त्या समोर निघून गेलेल्या आहेत. चला आता आम्ही पण निघतो इकडे. मित्र आपला तरडगाव ते फलटण असा 20-22 किलोमीटरचा प्रवास झाला आणि आतापर्यंतच्या प्रवासात मला काहीच त्रास वगैरे झाला नाही. काल जरा काय झालं पायाला थोडंसं असं खाजल्यासारखं होत होतं आणि थोडंसं दुखत होतं. असं सुई टोचल्यावर कसं दुखतं तसं दुखत होतं. मग मी जरा पाय वगैरे धुवून नीट पाहिलं ना तर पायाला ना असं छोटे 1-2 फोड आले होते आणि पहिल्यांदाच मला असे 1-2 फोड आले. फोड वगैरे असं काही विशेष नाही आहे, जास्त काही दुखत नाही आहे. पण एक फोड तर जिरून पण गेला आणि दुसरा एक फोड आहे तो एकदम नॉर्मल थोडासा दुखतो आहे. त्याला आता एक थोडासा मलम वगैरे लावला की ते ठीक होऊन जाईल. थोडंसं जास्त चालणं झालं किंवा खडे वगैरे रुतले ना तिथं की ॲटोमॅटिक तिथं थोडंसं असं फोड आल्यासारखं होतं. तरडगाव ते फलटण हा आपला प्रवास तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपले मागचे देखील व्हिडिओ पहा आणि पुढचे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. माझा गर्भभूती सुख रूप जाणो बांधाणो